नमस्कार. सध्या आहोत भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम जलतरण तलाव आणि व्यायामशाळा पाषाण या भागात. पाषाणमधला हा जलतरण तलाव जो आहे, हा 2017 मध्ये चालू झाला. त्याचं उद्घाटन झालं. पण ते उद्घाटन झाल्यानंतर ह्या तलावात किती लोकं पोहली, किती लोकांनी या व्यायामशाळेमध्ये व्यायाम केला, हा प्रश्न आहे. ह्याची सध्याची जी काही अवस्था आहे, ती आपण आत्ता बघतोय. कशा प्रकारे या ठिकाणी गाळ साठलेला आहे. आपण आता आतमध्ये जाऊन बघूया कशा प्रकारची ही अवस्था आहे ती. या तर हा आहे स्विमिंग पूलच्या बिल्डिंग मधला सगळा प्रकार. हे पुणे महानगरपालिकेची प्रॉपर्टी आहे बरं का. इथं हे टॉयलेट आहे बहुतेक. छान असे कोणीतरी सुविचार लिहिले. हे बघा, हे स्विमिंग पूलच्या इथलं चेंजिंग रूम आहे बहुतेक. अरे वा, इथं लिहिलंय बघा, सेक्स इनसाइड, म्हणजे चेंजिंग रूम तिकडं आहे. बर, हे पुरुषांचं स्वच्छतागृह. लाईट इथं कमी आहे, लाईट चालू आहे का नाही माहित नाही. छान अशी इथं हे सगळी अवस्था आहे. गादी इथं आहे, म्हणजे पुढचं समजून घ्या गादीचा वापर काय होतो. ही महिलांचं स्वच्छतागृह इथं. हे बघा, महिलांचं स्वच्छतागृह किती स्वच्छ आहे. आपल्याकडं आरंभशूर भरपूर असतात. मोठे मोठे प्रकल्प आणायचे, मोठे प्रकल्प चालू करायचे. महिलांच्या स्वच्छतागृहाची ही अशी अवस्था आहे. हे बघा, हे सगळं पडीक अवस्था आहे इथं. या ठिकाणी आलोय. त्या साईड त्याच सालाचं दिसतंय काय ते. हे इथले पास आहेत स्विमिंग पूलचे. लेक साईड फिटनेस क्लब यांना चालवायला दिला असेल बहुतेक त्यावेळेस हे. तर आता सध्या तरी हे कोणाला चालवायला दिलेलं नाहीये. आता आपण स्विमिंग पूलच्या जवळ आहोत आणि हा बघा आपला रम्य असा स्विमिंग पूलकडे जाणारा रस्ता. कसं जायचं बोला. हे घ्या, कसं जायचं स्विमिंग पूलला. जाऊया आपण. दुसरा एक रस्ता बघितलेला आहे. हा स्विमिंग पूल आहे. खाली जाऊन बघूया आता आपण. तर ही इथनं आपण आलो होतो आतमध्ये. या गेटमधून आतमध्ये आलो आणि इथं हे, अरे वा, इथं व्यायामशाळेतलं हे काय ट्रेडमिल म्हणतात ना याला. हे ट्रेडमिल आहे. ट्रेडमिल नाही, ही सायकल आहे बहुतेक. जे काय असेल ते व्यायामाचं उपकरण हे आहे. किती छान अवस्थेत आहे बघा बरं. आहे की नाही. आपली महानगरपालिका किती छान आपल्यासाठी सुविधा करून देतं. त्याची किती छान प्रकारे आपली महानगरपालिका देखरेख करतं हे बघून घ्या. आता हे जे काही लाईफगार्ड असतात त्यांना बसण्यासाठीचा हा स्टूल असतो. लाईफगार्डनी या स्टूलवर बसून जे काही पोहायला येणारे नागरिक आहेत त्यांची सुरक्षा करायची असती. तर ही असं आपलं जलतरण तलाव. बाटल्या खूप छान पडलेल्या आहेत इथं. काचा बांगड्या पण पडलेल्या आहेत, म्हणजे सिगरेट बाकीचं देखील भरपूर गोष्टी आहेत. तर हा तो जिना आम्ही आत्ता दाखवलेला तुम्हाला. त्या जिन्याची अवस्था आपण बघतोय खालून आता. आणि ही पाण्याची क्वालिटी, इतके छान पाणी आहे की तुम्हाला स्विमिंग पूलमध्ये कधी आत्ता उडी मारून पोहतोय असं व्हावं, अशी इच्छा निर्माण व्हावी, अशी ही स्विमिंग पूलची अवस्था आहे. हे बघा, हे असे आपले कोट्यावधी रुपये आपले स्थानिक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी मोठ्या उत्साहाने खर्च करतात, सुविधा निर्माण करतात. पण आपल्या लोकांना, आपले जे काही अधिकारी आहेत त्यांना ह्या गोष्टींची निगा राखण्याचं शक्य होत नाही. आता या सगळ्या स्विमिंग पूलला मेंटेनन्सला चांगला खर्च येणार आहे. जर समजा हा स्विमिंग पूल नागरिकांची गरज होती म्हणून जर बनवला तर मेंटेन का नाही केला गेला. जे काही वेळेवरती ह्याचं टेंडर रिन्युएशन व्हायला पाहिजे ते का नाही झालं, हा प्रश्न आहे. इथून आपण आलो होतो. अशा प्रकारे आता हे झाड कशामुळं पडलं माहीत नाही. तर आता हे इथले आपण अवस्था बघतोय. तर आता हे सगळे स्वच्छता जरी करायची झाली तरी इथं चांगलं खर्च करावं लागणार आहे. तर ही स्वच्छता नक्की करणार कोण. मेंटेनन्स करायला जमत नसेल तर कुठल्याही नवीन गोष्टी निर्माण करू नका, असं मी बऱ्याच वेळा महापालिकेतल्या अधिकाऱ्यांना म्हणत असतो. ज्या गोष्टींची आपल्याला देखरेख करता येईल त्याच गोष्टी तुम्ही उभ्या करा. जर आपल्याला देखरेख करायला जमणार नसेल तर त्याच्यावरती विनाकारण नागरिकांचे पैसे खर्च करू नका, असं त्यांना बऱ्याच वेळा माझं म्हणणं असतं. ते का असतं ते आपल्याला इथं बघितल्यानंतर लक्षात येईल. बघा,
ह्या अशा अवस्थेमध्ये हा स्विमिंग पूल आहे. हे त्याचं फिल्ट्रेशन प्लांट असावा बहुतेक. फिल्ट्रेशन प्लांट पाणी. इथं मागच्या बाजूला पाषाण तलाव आहे. पाषाण तलावचं उद्यान आहे. आज आपण त्याच भागामध्ये प्लांटेशन देखील केलेलं आहे. तर हे सगळं फिल्टरेशन प्लांटची अवस्था ही अशी आहे. हा सगळा आपला स्विमिंग टँक, हे फिल्टरेशन प्लांट. आता सगळ्या वस्तू जरी चालू करायच्या झाल्या तरी नवीन प्लांटला जेवढा खर्च येईल, नवीन स्विमिंग पूलला जेवढा खर्च येईल, साधारणपणे तेवढाच खर्च या जुन्या स्विमिंग पूलला देखील दुरुस्तीला येणार आहे. ज्या कोणी नगरसेवकांची, ज्या किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार ज्यांच्या संकल्पनेतनं हे उभं राहिलं आहे, त्यांची नावं आपण बाहेर मागाशी वाचली बोर्डावर, तर त्यांना ह्या गोष्टींचे मेंटेनन्स करण्यामध्ये रस का नाही आहे? कोरोना कालावधीच्या जवळपास हे चालू होतं. कोरोनानंतर जे बंद पडलं त्यानंतर हे चालू झालंच नाही असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. आता काय प्रॉब्लेम आहे? जर उद्घाटन करायला सगळ्यांना उत्साह आहे तर मग गोष्टी चालू ठेवण्यामध्ये काय अडचण आहे? अजून वरती जाऊन देखील बघू. हां, छान आहे. जिमचं एकही साहित्य इथं दिसत नाही आहे. आता जेव्हा आम्ही इथं आलो तेव्हा 2 लोक आम्हाला इथनं खाली उतरताना दिसले. त्यांना म्हणलं कुठे गेले ते म्हणले आम्ही इथं AC काम करायला आलो. ओके, त्यांनी इथं नवीन 2 AC बसवलेत. छान. एवढ्या ओसाड जागेमध्ये, जिथं शेजारीच निसर्गरम्य अशी जागा आहे, इथं आपल्या महानगरपालिकेने हे AC बसवलेत. छान. ACची गरज काय माहीत नाही. पहिले काय बसवायला पाहिजे? AC बसवायला पाहिजे का सगळी साफसफाई व्हायला पाहिजे? प्राधान्यक्रम कोण ठरवणार? पहिले ह्याची नीट साफसफाई झालं पाहिजे. इथल्या सगळ्या काचा नीट लागल्या व्हायला पाहिजे पहिले, त्यानंतर AC लावला पाहिजे. हा जनरल नियम आहे. जनरल जे काय आम्ही सुद्धा कामं करतो त्यामध्ये ही गोष्ट आम्ही पाळतो. खाली जाऊन परत आपण बाकीच्या पण गोष्टी बघणार आहोत. हे जिमची इक्विपमेंट गेली कुठे इथली? ही सगळी जर जिम आहे, इथला हा आरसा आहे म्हणल्यावर इथं जिम होती. जिमची इक्विपमेंट कुठे गेली? इथं पण हे चेंजिंग रूम आहे बहुतेक. इथं आरसे फोडून पडलेले आहेत. छान. इथं पण व्यवस्था केलेली आहे. चटई टाकलेली आहे. व्यवस्था कसली असेल तुम्ही विचार करा. असे हे बाथरूम. इथं देखील हे चेंजिंग रूम, बाथरूम जे काय आहे ते अवस्था छान आहे. विचार करा. गाद्या टाकलेल्या आहेत, चटई टाकलेली आहे. विचार करा नक्की काय होतं इथं. विचार करा. आपण आता वरती जाऊन बघूया. तर हे असा वरती टॉप टेरेसला आलो आहे. भिंत गळती आहे, लिकेज झाली आहे भिंत. टॉप टेरेसवरती, अरे वा, खालच्यापेक्षा वरती बऱ्यापैकी स्वच्छता म्हणायला हवी. इथं टाक्यांसाठी जी सोय केलेली होती, टाक्या कुठे आहेत? हे जे प्लॅटफॉर्म आहेत, ह्या प्लॅटफॉर्मवरती पहिले टाक्या असणार आहेत. 4 टाक्यांची सोय आहे. त्यातली ही एक टाकी इथं आहे. बाकीच्या टाक्या कुठे आहेत? तर मगाशी म्हणलं तसं हा जो परिसर आहे, हा सगळा परिसर पाषाण तलावचा आहे. ह्या झाडांच्या पलीकडं पाषाण तलाव आहे. आणि हा इकडं मुंबई बेंगलोर हायवेतला बायपास, कात्रज देवरोड बायपास. अशा ठिकाणी हे छान असं स्विमिंग टँक आणि व्यायामशाळा बनवली गेली. त्याचा मेंटेनन्स न केल्यामुळं त्याची ही दुरावस्था आहे. आता खाली जाऊन बघू आपण ते AC नक्की कुठं लावलीत. APJ अब्दुल कलाम व्यायामशाळा, जलतरण तलाव. तिथं आपण आता बघूया कुठं त्यांनी AC लावलं आहे, कुठली लावून आहे, काय त्याचा वापर काय होतो आहे. हे समोर बघतोय आपण, हे चार्जिंग पॉईंट बनवलं आहे, ज्याचा वापर नागरिकांसाठी होणं अपेक्षित आहे. पण ते नागरिकांना उपलब्ध तरी झालं पाहिजे. तर कारण आतमध्ये येण्याचं जे गेट आहे ते असं बंद आहे. चला AC कुठं लावलं आहे बघू. सांग. आता इथं बहुतेक हे आरोग्य केंद्र का काहीतरी चालू होतं आहे असं वाटतंय. भाई तुम AC वाला है क्या बनने वाला इधर मालूम है तेरे को? हाँ, ऑफिस खुल रहा है. अच्छा, कितना AC लगा रहा है? 2 AC लगा है. हॉस्पिटल होतं आहे. अच्छा. आता हे त्या ठिकाणी आपण बघतोय पंखे वगैरे सगळं वापर चालू आहे.
बसवायचं चालू आहे. ओके. इथं आता हे ए सी बसवतं ते. हे वॉशरूम, दरवाजा बसवायचा आहे याला. आरोग्य केंद्र किंवा आरोग्यवर्धिनी केंद्र असं जे काही आहे ते कदाचित इथं चालू होणार आहे असं दिसतंय. त्यासाठीची ही तयारी आहे सगळी. पण मूळ प्रश्न परत तोच, जर समजा एवढी चांगली वास्तू आहे आपल्या महानगरपालिकेची तर त्याची अशी दुरावस्था का झाली? जिमचं जे काही मटेरियल होतं ते कुठे? हा प्रश्न या ठिकाणी पडतो आहे मनात की जिमचं मटेरियल कुठं गेलं? जिमसाठी जर ही जलतरण तलाव आणि जिम जर बनवली गेली तर त्याचं मटेरियल कुठे आहे? आणि हे जे काही आता नवीन बसवलेलं आहे ई व्हेकल चार्जिंग स्टेशन, तर ते वापर कधी चालू होणार? माझ्या माहितीनुसार तरी आता हे जवळपास वर्ष होत आले हे सगळे बिजलीफायचे चार्जिंग स्टेशन उभारून. तर वर्षभरामध्ये त्याच्यातनं लोकांना उपयोग किती झाला त्याचा? ह्या गोष्टी जर आपल्या नागरिकांना उपलब्ध होणार नसतील तर मग त्यासाठीचे जे काही खर्च केलेले पैसे आहेत ते वाया जात नाही आहेत का? हा प्रश्न आहे. नागरिकांनी याच्यावर विचार करावा आणि जे काही आपले पैसे वाया जात आहे त्याचा जाब विचारावा. आपण हे जलतरण तलाव जो आहे तो जलतरण तलाव चालू करून घेण्यासाठी नक्कीच पाठपुरावा करूया आणि लवकरात लवकर हे सगळ्या वस्तू, त्या सगळ्या वास्तू, जलतरण तलाव पुढच्या उन्हाळ्याच्या अगोदर आपल्या नागरिकांना उपलब्ध होतील यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून या गोष्टी चालू करून घेऊया.